संक्रांत जवळ आली की बरेच जण तिळाचे वड्या आणि तिळाचे लाडू बाहेरून मागवतात. पण आता अजिबात मागवायची गरज नाही. का ते सांगते. या पद्धतीने जर खुसखुशीत तुम्ही तिळवडी घरी बनवली ना, परत कधीच तुम्ही बाहेरून मागवणार नाही. आणि ती कशी बनवायची चला सांगते. त्यासाठी 2 वाटी गावरान तीळ घ्यायचे. तुम्ही दुसरे पांढरे घेतले तरी चालतात. माझ्याकडे गावरान होते म्हणून 2 वाटी तडतड होईपर्यंत कमी गॅसवर हे तीळ भाजून घेतले. मग त्याच वाटीप्रमाणे 1 वाटी शेंगदाणे, ते पण कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे पूर्णतः थंड झाले की त्याची सालं या पद्धतीने काढून घ्यायची आणि झाऱ्याच्या मदतीने पूर्ण चाळून घ्यायचं. मिक्सरच्या मदतीने ओबडधोबड शेंगदाणे आणि तीळ पण वाटून घ्यायचं. एका कढईत 2 चमचे तूप घालायचं आणि त्यात 2 वाटी किसलेला गूळ घालायचा. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पाणी घालून चांगलं पातळ करून घ्यायचं. मग यात बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे चांगले तुपात परतायचे. एका प्लेटला तूप लावायचं आणि केलेलं सारण भरायचं आणि वरतून विलायची पावडर घालून मिक्स करायचं आणि या पद्धतीने थापून घ्यायचं. पाहिजे ते ड्रायफ्रूट्स किसून घालायचे आणि खोबऱ्याचा किस पण घालून या पद्धतीने थापायचं. एक 5 मिनिटानंतर पाहिजे त्या साईजमध्ये कट करायचे.